गावाचं नाव होतं काळेवाडी. सहज नाव नव्हतं ते, कारण तिथे सूर्य मावळल्यानंतर सगळं काही बदलायचं. रोहन शहरातून गावाकडे परत आला होता. त्याच्या आजोबांचं घर जुनं, मोठं आणि भीतीदायक शांततेने भरलेलं. घराच्या दरवाजावर अजूनही तीच पितळी घंटा होती. त्याने हळूच ढकलून दरवाजा उघडला. त्या आवाजानेच अंगावर शहारे आले. "कोणी आहे का?" तो ओरडला. उत्तर नाही, फक्त रिकामी हवा. त्या रात्री रोहनने घरात एकट्याने झोपायचं ठरवलं. गावातल्या लोकांनी आधीच सांगितलं होतं, 12 वाजल्यानंतर बाहेर पडू नकोस. पण का? कोणी स्पष्ट सांगितलं नव्हतं. घड्याळात 11:58 झाली होती. हवा अचानक थंड झाली. 11:59 कुठेतरी दूर कुत्र्यांचे आवाज. आणि 12 वाजता घड्याळाने 12 ठोके दिले आणि घरात कुठेतरी पायऱ्यांवर आवाज आला. कोणीतरी वर चढत होतं. रोहनने श्वास रोखला. "कोण आहे?" त्याने हळू आवाजात विचारलं. उत्तर नाही, पण आवाज थांबला. आणि मग यावेळी आवाज त्याच्या खोलीच्या बाहेर होता. दरवाजावर हलकी टकटक. रोहन थरथरला. "कोण?" शांतता. मग एक आवाज, खूप हळू पण स्पष्ट. "दार उघड, दार उघड, मी आहे." तो आवाज त्याच्या आईचा होता, पण त्याची आई तर 2 वर्षांपूर्वीच मेली होती. रोहनने दार उघडायचं ठरवलं नाही, पण अचानक करकर दार स्वतःच हळूच उघडलं. बाहेर अंधार, पूर्ण काळोख. आणि त्या अंधारात 2 डोळे, पांढरे, नीरस, त्याच्याकडे बघत. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन गावात गेला. त्याने एका म्हाताऱ्याला विचारलं, "काल रात्री माझ्या घरात कोणी होतं का?" म्हातारा हसला. "तुला सांगितलं होतं ना, 12 नंतर." "काय होतं 12 नंतर?" म्हाताऱ्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. "जे मेलेत ते परत येतात." रोहनला कळलं की त्याच्या आजोबांनी एकदा गावातल्या एका जुन्या विहिरीला बंद केलं होतं, कारण त्या विहिरीत काहीतरी होतं, काहीतरी जे माणूस नव्हतं. त्या रात्री रोहनने ठरवलं, तो सत्य शोधणार. घड्याळ पुन्हा 12 वाजले. यावेळी तो तयार होता. तो बाहेर गेला. विहीर घराच्या मागे होती, जुन्या झाडांनी झाकलेली. हवा तिथे जास्त थंड होती. तो जवळ गेला आणि खाली पाहिलं. अंधार, खूप खोल. आणि मग त्या अंधारातून आवाज आला, "रोहन." तो आवाज त्याच्या आजोबांचा होता. "तू खाली आहेस?" "हो." "मला वर काढ." रोहनने दोरी शोधली, पण जसं तो खाली वाकला, त्याला दिसलं खाली त्याच्या आजोबा नव्हते. खाली एक काळी सावली होती, मानवाच्या आकारात, पण डोळे खूप जास्त. आणि सगळे त्याच्याकडे पाहत होते. "आम्हाला वर येऊ दे." त्या क्षणी त्याला समजलं, हे लोक नाहीत, हे आवाजांची नक्कल करणारे काहीतरी आहे, जे मृतांच्या आवाजात बोलतं आणि बाहेर यायचा प्रयत्न करतं. पण उशीर झाला होता. त्याने आधीच दोरी खाली टाकली होती आणि ती गोष्ट ती पकडली होती. दोरी हलू लागली. हळूहळू काहीतरी वर येत होतं. रोहन मागे सरकला, पण त्याचे पाय हलत नव्हते. विहिरीतून एक हात बाहेर आला, काळा, लांब. मग एक चेहरा. तो त्याच्या आईचा होता, पण हसणं चुकीचं होतं. त्याच्या मागोमाग अजून चेहरे, आजोबा, मित्र, ओळखीचे लोक, सगळे, पण खरे नाहीत. रोहन पळाला घराकडे, पण घरात शिरताच त्याला कळलं, तो सुरक्षित नाही, कारण ते आधीच आत होते. घड्याळ पुन्हा 12 वाजलं आणि सगळं थांबलं. सगळे गायब झाले, जणू काहीच घडलं नाही. सकाळी गावात लोक जमले. घराचं दार उघडं होतं. रोहन दिसत नव्हता. फक्त भिंतीवर एक वाक्य लिहिलं होतं, 12 वाजता दार उघडू नका. आजही काळेवाडीत 12 वाजता आवाज येतात. लोक म्हणतात, कोणीतरी अजूनही मदतीसाठी हाक मारतो. कधी आईच्या आवाजात,
कधी मित्राच्या. आणि जर तुम्ही चुकून दार उघडलं तर कदाचित तुम्ही पुढची कथा व्हाल. त्या रात्री झोपताना जर 12 वाजता टकटक झाली तर लक्षात ठेवा, तो आवाज ओळखीचा असेल पण तो माणूस नसेल. रोहन गायब होऊन 3 दिवस झाले होते. गावात सगळीकडे चर्चा होती पण कोणीही शोधायला तयार नव्हतं, कारण सगळ्यांना माहिती होतं जो 12 वाजता घेतला जातो तो परत येत नाही. त्या दिवशी गावात एक नवीन माणूस आला, सिद्धार्थ. तो शहरातून आलेला पत्रकार होता. त्याला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. घोस्ट स्टोरीज, सिरियसली? तो हसला. सिद्धार्थला एका म्हाताऱ्या बाईने थांबवलं. तू त्या घरात जाऊ नकोस. का? ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. तिथे लोक नाहीत, आवाज येतात. सिद्धार्थ थेट रोहनच्या घरात गेला. दार अजूनही उघडच होतं. आत गेल्यावर त्याला थंडी जाणवली, अस्वाभाविक थंडी. भिंतीवर अजूनही ते वाक्य होतं, 12 वाजता दार उघडू नका. सिद्धार्थने फोटो काढला. गुड कंटेंट. तो फुटफुटला. तो ठरवतो आज तो इथेच राहणार, सगळे रेकॉर्ड करणार. त्याने कॅमेरा सेट केला, मोबाईल चार्ज केला. हवा पुन्हा थंड झाली. सिद्धार्थ हसला. लेट्स सी. 12 वाजता घड्याळ वाजलं आणि लगेच कॅमेऱ्यामध्ये स्टॅटिक स्क्रीन हलायला लागलं. सिद्धार्थ. तो थांबला. कोण आहे? आवाज पुन्हा. मी, रोहन. सिद्धार्थ दरवाजाकडे गेला. रोहन, तू जिवंत आहेस? हो. मला आत घे. सिद्धार्थने दरवाजा उघडला आणि रोहन उभा होता, पण त्याचे डोळे पूर्ण काळे होते. तू कुठे होतास? सिद्धार्थ विचारतो. रोहन हळू हसतो. खाली. खाली म्हणजे? रोहन जवळ येतो, खूप जवळ, जिथे आवाज जन्म घेतात. कॅमेरा अजूनही चालू होता. स्क्रीनवर दिसत होतं रोहन एकटा नव्हता. त्याच्या मागे अनेक सावल्या उभ्या होत्या. सिद्धार्थ मागे सरकतो. तू रोहन नाहीस. रोहनचं हसू मोठं होतं. बरोबर. एकाच वेळी अनेक आवाज, आईचा, मित्राचा, म्हाताऱ्याचा. आम्हाला बाहेर येऊ दे. सिद्धार्थ पळण्याचा प्रयत्न करतो पण दार बंद होतं, खिडक्या बंद. रोहन किंवा जे काही होतं बोलायला लागलं. तुझ्या आजोबांनी आम्हाला बंद केलं होतं. आम्ही आवाज आहोत, आठवणी आहोत, लोकांच्या भीतीवर जगतो. 12 वाजता लोक कमकुवत होतात, ते आठवणी ऐकतात आणि आम्ही त्यांच्या रूपात येतो. मला जाऊ दे. सिद्धार्थ ओरडला. रोहन हसला. तू स्वतः दार उघडलंस. सावल्या पुढे आल्या. त्याला पकडलं. त्याच्या तोंडातून आवाज बाहेर पडला पण तो त्याचा नव्हता. कॅमेरा सगळे रेकॉर्ड करत होता. शेवटच्या फ्रेममध्ये दिसतं सिद्धार्थ नाहीसा होतो आणि त्याच्या जागी तो उभा असतो, पण डोळे काळे. गावात लोक येतात. घरात कॅमेरा सापडतो. ते व्हिडिओ पाहतात आणि कोणीच काही बोलत नाही. त्या दिवसापासून गावात नवीन नियम झाला. 12 वाजता फक्त दार उघडू नका. आवाजालाही उत्तर देऊ नका. त्या रात्री एका घरात टकटक झाली. आवाज. आई, मी आहे. आई थांबली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, माझा मुलगा. आणि तिने दार उघडलं. तुम्ही ही कथा ऐकताय. रात्र झाली आहे. घड्याळ 11:59 दाखवतंय. जर 12 वाजता तुमच्या दारावर टकटक झाली आणि आवाज आला, मी आहे, तर लक्षात ठेवा, तो खराच असेल असं नाही, कारण कदाचित ते आता गावातच नाहीत, ते पसरत आहेत. सिद्धार्थचा कॅमेरा गावातल्या लोकांनी लपवून ठेवला. कोणीही तो पुन्हा पाहायला तयार नव्हतं. पण एक मुलगा होता, अर्णव, 16 वर्षांचा, जिज्ञासू आणि हट्टी. गावाच्या मंदिराच्या मागे एक छोटी खोली होती. तिथे कॅमेरा ठेवला होता. दारावर कुलूप आणि वर एक इशारा, हे उघडू नका. अर्णव रात्री तिथे गेला. फक्त एकदा पाहतो. तो पुटपुटला. त्याने कुलूप तोडलं. दार उघडलं.
कॅमेरा चालू करताच स्क्रीन फ्लिकर झाली आणि व्हिडिओ सुरू झाला. सुरुवातीला सगळं सामान्य होतं, पण मग अर्णवला जाणवलं हा व्हिडिओ तो आधी पाहिलेल्या लोकांसारखा नाही. एका फ्रेममध्ये सिद्धार्थ मागे बघतो, पण कॅमेऱ्यामध्ये त्याच्या मागे काहीतरी दिसतं जे त्याला दिसत नव्हतं. ते काहीतरी थेट कॅमेऱ्याकडे पाहत होतं. जणू त्यांना माहीत होतं की कोणीतरी भविष्यात हा व्हिडिओ पाहणार आहे. व्हिडिओमध्ये अचानक आवाज आला. तू पाहतो आहेस ना? अर्णव गोठला. आवाज पुन्हा अर्णव. त्याचं नाव. हे शक्य नाही. तो थरथरला. व्हिडिओ थांबायला हवा होता, पण तो चालूच होता. स्क्रीनवर वेळ दिसत होती 11:59. पण अर्णवच्या घड्याळात 10:30 होते. व्हिडिओतील घड्याळ 12 वाजलं आणि अर्णवच्या खोलीत अचानक थंडी पसरली. कॅमेरामधला आवाज आता खोलीत येत होता. आम्ही इथे येऊ शकतो. आवाज हळू हसला. आम्हाला विहीर लागली होती, मग घर. आता थोडा थांबून आम्हाला फक्त एक माध्यम लागतं. अर्णवला समजलं. व्हिडिओ, आवाज, स्क्रीन. जिथे आवाज पोहोचतो तिथे आम्ही पोहोचतो. अर्णवने कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न केला, पण स्क्रीनवर त्याचा चेहरा दिसला. तो कॅमेऱ्यासमोर उभा होता. एक इथे, एक स्क्रीनमध्ये. मी आहे. खोलीच्या दारावर आवाज. अर्णव, दार उघड. तो आवाज त्याच्या आईचा होता. तो थांबला. डोळे बंद केले. त्याला आठवलं, आवाजालाही उत्तर देऊ नका. त्याने दार उघडलं नाही. कॅमेरा फोडला. स्क्रीन बंद झाली. त्या रात्री काहीच घडलं नाही. सगळं शांत. अर्णव जिवंत होता. तो वाचला होता. त्याच्या फोनमध्ये एक नवीन व्हिडिओ होता. त्याने कधीही शूट न केलेला. 12 AM फायनल MP4. तो व्हिडिओ प्ले झाला. त्यात तू होतास. तू हा मजकूर वाचत आहेस. तू हे ऐकत आहेस आणि स्क्रीनवरून आवाज येतो. आता तू ऐकलंस. आम्हाला फक्त एवढंच हवं होतं. तू ऐकावंस. दार नाही, विहीर नाही, घर नाही. 12 वाजता स्क्रीनकडे पाहू नका. घड्याळ हळूहळू 11:59 जाते. जर 12 वाजता तुमच्या फोनवर एखादा व्हिडिओ आपोआप प्ले झाला आणि आवाज आला, मी आहे, तर स्क्रीन बंद करा. उत्तर देऊ नका, कारण आता ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत. पुढची भयकथा. शेवटची बस नाशिक मार्गे. पुण्याच्या बसस्थानकावर रात्रीचे 11:15 झाले होते. सगळं जवळजवळ रिकामं. फक्त काही लोक आणि थंड वारा. विहान तिथे उभा होता. नाशिकला जायचं होतं. अत्यंत गरजेचं काम. पण शेवटची बस निघून गेली होती, किंवा तसं त्याला वाटलं. अचानक दुरून एक जुनी पांढरी बस येताना दिसली. लाईट्स मंद, आवाज विचित्र. बसवर फिकट अक्षरात लिहिलं होतं, नाशिक. बस थांबली. दरवाजा उघडला. ड्रायव्हर खाली बघत बसला होता. त्याचा चेहरा सावलीत. कंडक्टर नव्हता. नाशिकला जाते का? विहानने विचारलं. ड्रायव्हरने हळू मान हलवली. एक शब्दही नाही. बसमध्ये फक्त 5-6 प्रवासी होते. सगळे शांत, खूपच शांत. जणू कोणी श्वासही घेत नव्हतं. सीट नंबर 13. विहान बसला. त्याने हसून दुर्लक्ष केलं. कोइन्सिडन्स, तो म्हणाला. बस निघाली. हळूहळू. रस्ता ओळखीचा होता, पण काही वेळाने काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. कोणी बोलत नव्हतं. कोणी फोन वापरत नव्हतं. कोणी हालतही नव्हतं. विहानने मागे पाहिलं. एक माणूस त्याच्याकडे बघत होता, स्थिर, डोळे न मिचकावता. त्याने पुन्हा पुढे पाहिलं. जस्ट इग्नोर. पण काही सेकंदांनी तोच माणूस आता त्याच्या जवळच्या सीटवर होता. विहान घाबरला. तो माणूस हळू आवाजात म्हणाला, पहिल्यांदाच आहेस का? काय? विहानने विचारलं. तो हसला. या बसमध्ये? तिकीट? विहानने विचारलं. तो माणूस हसला.
इथे तिकीट लागत नाही. बाहेरचा रस्ता आता ओळखीचा नव्हता. अंधार, झाडं, कोणतीही लाईट नाही. विहानने फोन काढला. नो नेटवर्क. टाईम 11:59. बस अचानक थांबली. घड्याळ 12 आणि सगळे प्रवासी एकदम त्याच्याकडे वळले. सगळ्यांचे डोळे पांढरे. पहिल्यांदाच ड्रायव्हर बोलला, नवीन प्रवासी. तो माणूस कुजबुजला. इथे बसमध्ये चढलास म्हणजे उतरायचं नाही. ही बस नाशिकला जात नाही. ही शेवटच्या प्रवासासाठी आहे. विहानच्या लक्षात आलं, हे सगळे लोक जिवंत नाहीत. तो उठला, दरवाजाकडे धावला, पण दरवाजा उघडत नव्हता. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्ता नव्हता, फक्त खोल दरी. तो माणूस म्हणाला, ही बस एकदा अपघातात पडली होती. आम्ही सगळे त्यातलेच. दर रात्री 12 वाजता ती पुन्हा चालते. नवीन प्रवासी शोधायला. सगळे जवळ येऊ लागले. हळूहळू. तू आमच्यासोबत राहशील. विहानने डोळे बंद केले. दारावर जोरात लाथ मारली. बस जोरात हलली. ब्रेक, आवाज. विहान रस्त्याच्या कडेला पडलेला होता. सूर्य उगवलेला. एक ट्रक ड्रायव्हर म्हणाला, काय झालं? विहान थरथरत म्हणाला, बस, नाशिक. तो हसला. इथे कोणतीही बस येत नाही. रात्री इथे 10 वर्षांपूर्वी एक बस कोसळली होती. विहानचा फोन वाजला. स्क्रीनवर अननोन व्हिडिओ प्लेईंग. त्यात तोच बसमध्ये बसलेला होता आणि त्याचे डोळे पांढरे. त्याच्या मागे एक रिकामी सीट. नंबर 13. पुढचा प्रवासी. जर तू रात्री उशिरा बसची वाट बघत असशील आणि एक जुनी बस आली ज्यावर फक्त नाशिक लिहिलं असेल, तर त्यात चढू नको, कारण कदाचित ती बस अजूनही चालू आहे. विहान रस्त्याच्या कडेला बसला होता. सकाळ झाली होती. लोक, ट्रक, आवाज सगळं नॉर्मल, पण त्याच्यात काहीतरी बदललं होतं. त्याला अजूनही बसचा आवाज ऐकू येत होता. तो पुण्याकडे परत आला. घरी गेला. दार बंद केलं. शांत बसला. पण त्याच्या मागे आरशात काहीतरी हललं. त्याने हळूच आरशात पाहिलं आणि त्याच्या मागे घर नव्हतं, बस होती. तीच. मी वेडा झालोय, तो स्वतःशी म्हणाला. पण त्याच्या कानात आवाज आला, परत ये. फोनवर नोटिफिकेशन, सीट 13 रिझर्व. नो. तो ओरडला. फोन बंद केला, फेकून दिला. रात्री 11:59. तो झोपायचा प्रयत्न करत होता, पण अचानक त्याच्या खोलीत थंडी पसरली. दारावर आवाज, विहान, मी आहे, आई. त्याला आठवलं, त्या बसमध्येही असंच झालं होतं. तो थांबला. दार उघडलं नाही. दारावर आवाज थांबला, पण खिडकीतून कोणीतरी बघत होतं. त्या रात्री पुण्यातल्या वेगवेगळ्या भागात लोकांनी एकच गोष्ट सांगितली. एक जुनी बस दिसली. आता ती फक्त हायवेवर नव्हती, ती शहरात आली होती. विहानला कळलं, ही बस लोकांना पकडते, पण ज्यांनी तिला पाहिलंय त्यांना ती सोडत नाही. तो परत बस स्थानकावर गेला. त्याच वेळेला 11:45. तिथे कोणीच नव्हतं, फक्त एक म्हातारा म्हणाला, तू त्या बसमध्ये बसलास, तुला कसं माहीत? तो हसला, कारण मी त्या अपघातात होतो. विहान थरथरला, पण तू? हो, मी वाचलो. ती बस जिवंत आहे. ती लोकांना निवडते, ज्यांना भीती आहे, ज्यांचं काहीतरी अपूर्ण आहे. विहान शांत झाला. त्याला आठवलं, तो नाशिकला का जात होता. त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला तो वेळेवर पोहोचला नव्हता. ती तुझ्या गिल्टवर जगते. घड्याळ 12 वाजलं आणि ती बस पुन्हा आली. दरवाजा उघडला आणि कोणीतरी खाली उतरलं. तो विहान होता, पण डोळे पांढरे. एक बाहेर, एक बसमध्ये. म्हातारा म्हणाला, तुला निवड करावी लागेल. किंवा तू आत जाशील, किंवा तुझी जागा घेईल. बसचा हॉर्न. विहानने डोळे बंद केले. तो बसमध्ये चढला. बस निघाली. जो बाहेर उभा होता तो हळूच हसला.
तो रिप्लेसमेंट होता. आता तो शहरात फिरणार, लोकांमध्ये पुढचा प्रवासी शोधायला. पुन्हा सकाळ. सगळं नेहमीसारखं दिसत होतं, पण लोकांच्या चेहऱ्यावर एक विचित्र पोकळी होती. जणू काहीतरी हरवलंय. तो विहान जो बसमधून बाहेर आला होता, तो आता शहरात फिरत होता. सामान्य माणसासारखा हसत बोलत. तो कधीही सावलीत दिसत नव्हता. आरशात त्याचं रिफ्लेक्शन कधी कधी गायब होतं. त्या आठवड्यात 3 लोक गायब झाले. सगळे एकच सांगून गेले होते, मी नाशिकला जातोय. आता ही फक्त एक बस नव्हती. लोकांनी वेगवेगळ्या शहरात सांगायला सुरुवात केली, एक जुनी बस दिसते. मुंबई, नाशिक, औरंगाबाद. ही बस एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसत होती. आता बसस्थानकाची गरज नव्हती. ती कुठेही थांबत होती. रस्त्यावर, गल्लीत, तुझ्या घरासमोर. हो, 12 वाजता. कथेतील अर्णव. तो जिवंत होता. तो अजून जिवंत होता. त्याने गोष्ट ओळखली होती. हे सगळं कनेक्टेड आहे. विहीर, 12 वाजता, बस, ती सगळी एकाच गोष्टीवर चालतात. आवाज. अर्णवने त्या बसचा व्हिडिओ शोधला. जुना अपघात 10 वर्षांपूर्वी. अपघाताच्या आधी ड्रायव्हर काहीतरी बोलत होता. 12 वाजले. त्याला समजलं, बस आणि 12 वाजता हे वेगळं नाही, ते एकच आहे. ते कुठेही अडकलेले नाहीत, ते वेळेत अडकलेले आहेत. 12 हा वेळ नाही, तो एक दरवाजा आहे. बस म्हणजे त्या दरवाजातून फिरणारं माध्यम. जास्तीत जास्त लोक, जास्तीत जास्त आवाज. खरा विहान अजूनही बसमध्ये होता. त्याला सगळं दिसत होतं. तो ओरडत होता, थांबवा हे, कारण त्याचा आवाज आता त्यांच्यात मिसळला होता. अर्णवने ठरवलं, तो 12 वाजता त्या बसमध्ये जाईल. रात्र 11:59 बस आली. यावेळी स्वतःहून. सगळे प्रवासी त्याच्याकडे पाहत होते. तो दिसला खरा. डोळ्यात भीती. हो, हे थांबवता येईल का? अर्णव विचारतो. हो, पण कोणीतरी कायमचा इथे राहावं लागेल. घड्याळ 12 वाजलं. अर्णवने डोळे बंद केले. त्याने ड्रायव्हरची सीट घेतली. अचानक सगळं शांत. सगळे नाहीसे. तो बाहेर पडतो, जिवंत. अर्णव बसमध्येच राहतो. तो आता ड्रायव्हर झाला आहे. चक्र थांबलं का? काही काळासाठी. हो, काही महिन्यांनी. एक मुलगा रात्री उशिरा उभा होता, बसची वाट बघत. जुनी, पांढरी. तो वर पाहतो. ड्रायव्हरचा चेहरा दिसतो. अर्णव, नाशिक. चक्र कधीच थांबत नाही, फक्त ड्रायव्हर बदलतो. जर तुम्ही कधी रात्री उशिरा एक बस पाहिली आणि ड्रायव्हरने विचारलं, नाशिक, तर उत्तर देऊ नका, कारण तुम्ही पुढचा ड्रायव्हर होऊ शकता. पुढची भयकथा. लिफ्ट क्रमांक 7. नवीन ऑफिस. सौरभ नुकताच मुंबईतल्या एका मोठ्या IT कंपनीत जॉईन झाला होता. पहिलाच दिवस. नवीन लोक, नवीन जागा आणि एक उंच 25 मजली बिल्डिंग. त्याच्या टीममधल्या एका मुलाने सांगितलं, लिफ्ट नंबर 7 वापरू नकोस. सौरभ हसला. का? खराब आहे का? ती थोडी थांबली. नाही, पण कधी कधी ती जिथे थांबायला नको तिथे थांबते. संध्याकाळ. सगळे निघाले होते. सौरभ उशिरा निघत होता. बाकी सगळ्या लिफ्ट्स बिझी. फक्त एक रिकामी. काही होत नाही, तो म्हणाला. तो आत गेला. त्याने ग्राउंड फ्लोअर बटन दाबलं. दरवाजा बंद झाला. लिफ्ट खाली जायला लागली. 10, 9, 8. अचानक थांबली. डिस्प्लेवर 13. या बिल्डिंगमध्ये 13वा मजलाच नव्हता. समस्या. या बिल्डिंगमध्ये 13वा मजलाच नव्हता. टिंग. दरवाजा हळू उघडला. पूर्ण अंधार. कोणताही कॉरिडॉर नाही, फक्त काळोख. बाहेरून हळू आवाज, थांब, मी येते. सौरभ गोठला. त्याने दरवाजा बंद करण्यासाठी बटन दाबलं, पण दरवाजा बंद झाला नाही. अंधारातून पावलं ऐकू आली. हळूहळू. एक मुलगी लिफ्टमध्ये आली. पांढरा ड्रेस, डोळे खाली. ती काही बोलली नाही, फक्त एका कोपऱ्यात उभी राहिली.
तिने एक बटन दाबलं. 13. लिफ्ट हल्लीच नाही. सौरभने विचारलं, तू इथे काम करतेस? ती हळू हसली. मी इथे अडकले. लिफ्टमध्ये तापमान अचानक कमी झालं. श्वास दिसायला लागले. ती हळूहळू त्याच्याकडे वळली. तिचे डोळे पूर्ण काळे. तू माझ्यासोबत राहशील? सौरभने पॅनिक बटन दाबलं. काहीच होत नाही. त्याने वर पाहिलं. CCTV कॅमेरा होता. त्याच्या फोनवर नोटिफिकेशन, लाईव्ह फीड ओपन. त्यात दिसत होतं, लिफ्ट रिकामी होती. सौरभ आणि ती मुलगी दोघेही दिसत नव्हते. ती मोठ्याने हसायला लागली. लिफ्ट स्वतःच बंद झाली. ती खाली जायला लागली. दरवाजा उघडला. लोक उभे होते, पण ते फक्त त्या मुलीला पाहत होते. सौरभ तो कुठेच नव्हता. ती हळू चालत बाहेर गेली. CCTV मध्ये लिफ्टमध्ये आता 2 सावल्या दिसत होत्या. आजही त्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नंबर 7 आहे. लोक म्हणतात कधी कधी 13वा मजला दिसतो.